नवीन विषय शिकू आपण. आणि देवाला परत एकदा धन्यवाद देतो की तुमच्यामध्ये वचनाची सेवा करण्याची संधी दिली. आणि आज या सायंकाळच्या वेळेला एक नवीन विषय आपण शिकणार आहोत. आणि जो विषय आपण शिकणार आहोत तो विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि वचन 40 हे आपल्या विषयाचं मुख्य वचन आहे. आणि आज आपला जो विषय आहे जो आपण शिकणार आहोत तो या वचनावर आधारित असा असणार आहे. आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या. आजच्या विषयाचं नाव आहे आपल्या जीवनात आलेलं वादळ हे आपल्या पापामुळे तर आलेलं नाही ना याची खात्री करा. विषय परत एकदा लिहून घ्या. आपल्या जीवनात आलेलं वादळ हे आपल्या पापामुळे तर आलेले नाही ना याची खात्री करा. हा विषय आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि हा विषय शिकण्यासाठी आपण जे मुख्य वचन घेतलेलं आहे ते आहे विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि वचन 40 आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचन 40 मधून आपण हा जो विषय आहे सविस्तर शिकणार आहोत. कोणीतरी विलाप गीत 3रा अध्याय आणि वचन 40 वाचण्यासाठी मला मदत करा. चला आपण आपले मार्ग शोधू व तपासू आणि परमेश्वराकडे परत जाऊ. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय स्पष्टपणे आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला सांगताना विलाप गीत जे आहे ते सांगत आहे, इर्मया जे आहे ते सांगत आहे. आणि इर्मयाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. विलाप गीतचं जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक इर्मया आहे. आणि इर्मया या ठिकाणी आपल्याला आत्म्याच्या प्रेरणेने हे सांगताना दिसून येत आहे की आपण काय केलं पाहिजे. आता अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये जेव्हा वादळ येतात ना, वादळ म्हणजे काय हे तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. ज्यावेळेला प्रभू येशू हा गणेशराच्या प्रदेशामध्ये त्या भूतग्रस्त व्यक्तीला बरं करण्यासाठी चाललेला होता. वचन सांगते की समुद्रामध्ये मोठं वादळ आलं. आणि वादळ म्हणजे काय, जहाज म्हणजे काय, समुद्र म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवण्यात आलेल्या आहेत. आता ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये वादळ येतं त्यावेळेला ते वादळ जे आहे आपल्या पापामुळे तर आलेलं नाही ना याची आपण काय केली पाहिजे, खात्री केली पाहिजे. कारण अनेक वेळा ज्या गोष्टी देवाला अपेक्षित नसतात त्या गोष्टी आपण हेतुपुरस्सर करतो आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये वादळाचा सामना जो आहे तो आपल्याला करावा लागत असतो. संकटांचा, त्रासाचा किंवा ज्या गोष्टी कधीही आपण अपेक्षिलेल्या नसतात अशा गोष्टींचा जो काही सामना आहे तो आपल्याला करावा लागत असतो. आणि तो आपल्याला करावा लागू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे हे ह्या ठिकाणी इर्मया आपल्याला आत्म्याच्या प्रेरणेने विलाप गीत 3रा अध्याय आणि वचन 40 मधून जे आहे सांगताना दिसून येतं. आणि वचन 40 असं म्हणत आहे, चला आपण आपले मार्ग शोधू व तपासू आणि परमेश्वराकडे परत जाऊ. आता आपण ज्या वेळेला आपले मार्ग शोधतो किंवा आपले मार्ग तपासतो त्यावेळेला आपल्याला कळतं की खऱ्या अर्थाने आपण पापामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये वादळांना आमंत्रण दिलेलं आहे. संकटांना, परेशानींना, त्रासाला, वेगवेगळ्या प्रकारच्या अनपेक्षित गोष्टींना काय केलेलं आहे, आपण आमंत्रण दिलेलं आहे. पण हे केव्हा आपल्याला कळतं, ज्या वेळेला आपण काय करतो माहिती का, आपण ज्या वेळेला आपले मार्ग शोधतो आणि ते तपासतो आणि परमेश्वराकडे त्यावेळेला. मग ह्या विषयातला मुद्दा क्रमांक 1 जो आहे तो आपण लिहून घेणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 लिहा, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केले आहे का. मुद्दा क्रमांक 1 लिहा, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केले आहे का. प्रश्नचिन्ह द्या काच्या मागे. आता आपण काय करत आहोत, आपण या वचनानुसार आपले मार्ग शोधत आहोत.
या वचनानुसार आपण आपले मार्ग तपासत आहोत आणि आपण परमेश्वराकडे जात आहोत. आता आपण आपले मार्ग का तपासले पाहिजे, आपण आपले मार्ग का आपण शोधले पाहिजे? कारण आपल्याला कळल की आपण देवाच्या विरोधामध्ये पाप केला आहे किंवा नाही, आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला वादळाचा सामना जो करावा लागत आहे, त्रासाचा, परेशानीचा, संकटाचा सामना जो करावा लागत आहे. आणि बघा, वचन ज्यावेळेस आपण वाचतो, ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 15वा अध्याय आणि वचन 22 आपण वाचतो, तर पहिले शमूएल 15व्या अध्यायाच्या वचन 22 मधून आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी सांगताना शमूएल जो आहे तो दिसून येतो. आणि बघा शमूएल त्या ठिकाणी काय म्हणत आहे, पहिले शमूएल 15 अध्याय आणि 22 वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, बेडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. व्हेरी गुड. ह्या वचनातून शमूएल हा हे सांगताना दिसून येतो की देवाला सर्वात जास्त जो आनंद आहे, जो संतोष आहे, तो कशाने होतो? तो बलिदान केल्याने, यज्ञाने होत नाही. तर देवाच्या आज्ञेचं पालन ज्या वेळेला आपण करतो, होमांनी किंवा यज्ञांनी परमेश्वर देवाला आनंद होत नाही. परमेश्वर देवाला आनंद होतो तो आज्ञा पालनाने. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो त्यावेळेला देवाला आनंद जायतो होत असतो. आणि अनेक वेळा आपण देवाच्या आज्ञेचं पालन करण्याऐवजी ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टी करतो, आणि मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकटांचा, आजारांचा, परेशानींचा, टेन्शनचा, वादळाचा, वाराचा जो आहे तो सामना आपल्याला करावा लागत असतो. आता हे झालं का आहे? कारण आपण देवाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या आज्ञेचं पालन जे आहे ते केलेलं त्यामुळे झालं. मग जर आपल्या जीवनामध्ये आज वादळाचा सामना जर आपण करत आहोत, तर आपल्याला आपण तो का करत आहोत हे समजण्यासाठी आपल्याला आपले जे मार्ग आहे ते तपासणं गरजेचं आहे. आपल्याला आपले जे मार्ग आहे ते शोधणं फार गरजेचं आहे की आपण देवाला सोडून कोणत्या मार्गाने जे आहे ते आपण चाललो, देवाला सोडून कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या. आणि ह्या ठिकाणी शमूएल सांगत आहे की देवाला होमांनी आणि यज्ञांनी जे आहे संतोष होत नाही, आनंद होत नाही. त्याला आज्ञा पालनाने जे आहे ते आनंद होतो. आणि आपण पाहतो की देवाची इच्छा होती पवित्र शास्त्रामध्ये की एका सेवकाने त्याच्या आज्ञेचं पालन करावं. पण तो जो सेवक आहे त्याने देवाच्या आज्ञेचं पालन करण्याऐवजी त्याने त्याच्या स्वतःच्या मनाप्रमाणे देवापासून दूर जाण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतला. आणि जेव्हा त्याने देवाच्या आज्ञेचं पालन करण्याऐवजी स्वतःच्या मनाप्रमाणे देवापासून दूर जाण्याचा निर्णय त्याने घेतला, वचन सांगते की त्याच्या जीवनामध्ये त्याला भयंकर अशा संकटाचा सामना जो आहे करावा लागला. वचन सांगते की त्याला भयंकर अशा त्रासाचा सामना जो करावा लागला. त्याने तो कधी अपेक्षिलेला नव्हता. आणि तो सेवक कोण आहे ज्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे त्याला त्याच्या जीवनामध्ये भयानक अशा संकटाचा सामना करावा लागला? तर त्या सेवकाचं नाव आहे योना. आणि बघा, ज्या वेळेला आपण योनाचं पुस्तक पहिला अध्याय आणि 1 ते 4 वचन वाचतो, बघा योनाचं पुस्तक पहिला अध्याय आणि 1 ते 4 वचन त्या ठिकाणी जेव्हा आपण वाचतो, तर त्या ठिकाणी कशा प्रकारे देवाने निनवे येथे जाण्याची जी काही आज्ञा आहे ती योनाने केली होती. आणि योनाने देवाच्या आज्ञेप्रमाणे निनवेमध्ये जाणं फार गरजेचं होतं. पण योना विरुद्ध दिशेला तिथे पळाला, आणि तो विरुद्ध दिशेला पळायला असल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्याला त्याच्या जीवनामध्ये मोठ्या संकटाचा सामना जो करावा लागला. बघा वचन काय सांगत आहे, योना याचा पहिला अध्याय 1 ते 4 वचन.
आणि मग नंतर 10 ते 12 वचन आपण वाचू. योना 1 ते 4 वचन. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड वाढ व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचे प्रवास भाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या मार्गास लागले. परत 10 ते 12. तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केलंस? तो परमेश्वरासमोरून पडून चालला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते. ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यांना म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी हा जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे, ह्या शास्त्र भागातून आपल्याला काय समजतं की योना जो आहे, अमित्याचा पुत्र योना जो आहे, त्याला परमेश्वर देवाचं वचन प्राप्त झालं आणि परमेश्वर देवाने त्याला आज्ञा केली होती की योना, तू निनवे शहराला जा आणि निनवे शहराला जाऊन त्या शहरातील लोकांना जे आहे माझं जे वचन आहे ते सांग. आणि योनाने परमेश्वर देवाची जी काही आज्ञा आहे तिचं पालन करायला पाहिजे होतं. पण योनाने त्या ठिकाणी परमेश्वर देवाच्या आज्ञेचं पालन करण्याऐवजी तो परमेश्वरापासून जे आहे ते पळून जाण्यास निघाला. आणि तो ज्या वेळेला परमेश्वरापासून पळून जाण्यास निघाला, वचन सांगतं की त्याने तार्शिश जाणारं जे काही जहाज आहे त्याला त्या ठिकाणी आढळलं, त्या जहाजावर बसला. आणि बघा, ज्या वेळेला तो परमेश्वर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून त्याला वाटेल त्या रस्त्याने जायला निघाला, त्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये त्याला भयानक अशा संकटाचा सामना जो आहे तो करावा लागला. आपण 10 ते 12 वचनामध्ये पाहिलं की त्या ठिकाणी लोक घाबरले. ज्या जहाजामध्ये तो बसलेला होता त्या जहाजातील लोकांचं फार मोठं नुकसान जे झालं होतं. त्यांनी समुद्रातलं सामान जे आहे, त्यांनी जहाजातलं सामान जे आहे ते समुद्रामध्ये फेकून दिलं होतं, तरीही त्या ठिकाणी वादळ जे आहेत, लाटा जे आहेत ते शांत होत नव्हत्या आणि ते घाबरले. आणि योनाने त्यांना सांगितलं होतं की हे जे वादळ आहे ते खऱ्या अर्थाने माझ्या मुळे जे आहे ते आलेलं आहे. त्याने त्यांना सांगितलं होतं की हा जो समुद्र आहे, बघा वचन ज्यावेळेला आपण वाचतो तो अधिक का खवळला होता ते योनाने त्यांना सांगितलं होतं. आणि तो समुद्र शांत व्हावा म्हणून काय करावं असं त्या लोकांनी योनाला विचारलं असतं. योना म्हणाला की हे संकट माझ्यामुळे आलेलं आहे तुमच्यावरती, मला काय करा, तुम्ही समुद्रामध्ये टाकून द्या, म्हणजे हा समुद्र जो आहे तो शांत होईल. ज्या वेळेला आपण परमेश्वर देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही आणि आपण आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे करू लागतो, त्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये संकटांना आमंत्रण देत असतो. त्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये आजार, परेशानी, संकट, नको असलेल्या गोष्टींना ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रण देत असतो. आणि म्हणून आपण वचन वाचलं आहे विलाप गीत 3 अध्याय 40 वचन, की चला आपण आपले जे मार्ग आहे ते तपासू, आपण आपले जे मार्ग आहे ते काही करू शोधू. आणि जे आपल्याला काय समजेल की आपल्या जीवनामध्ये हे संकट कोणामुळे आले, कशामुळे आलेले, कोणत्या गोष्टी केल्यामुळे आले. ह्या ठिकाणी योनाच्या जीवनामध्ये हे जे संकट आलेलं होतं ना, हे त्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं असल्या कारणामुळे आलेलं होतं. आता अनेक वेळा आपण संकटांचा सामना करत असतो, अनेक वेळा आपण आपल्या जीवनामध्ये समस्यांचा सामना जर करत असतो, पण ती जी समस्या आहे, ती जी संकट आहे, ते कोणत्या कारणामुळे आलेलं आहे ते तपासणं फार गरजेचं आहे. ते संकट कोणत्या कारणामुळे आलेलं आहे त्याचा शोध घेणं फार गरजेचं आहे.
आणि त्याचा शोध घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर आपण कशा प्रकारे वागलो, काय ह्या ठिकाणी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन झालेलं आहे का, आणि जर झालेलं आहे तर मग आपण देवाकडे गेलं पाहिजे आणि देवाकडे जाऊन ती गोष्ट आपण कबूल केली पाहिजे की हो देवा, मी तुझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं जे मला करायला नको होतं आणि ते केलं असल्या कारणामुळे आता ह्या संकटांचा सामना मला करावा लागत आहे, तर तू मला ह्या संकटांना बाहेर काढ. आपण पाहतो हा जो संपूर्ण शास्त्रीय भाग जर आपण जर वाचला, योनाचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये फक्त 4 अध्याय आहे आणि फार लहान आहे. जर हे जर वाचलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने योनाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे परमेश्वर देवाने त्याला त्याच्या संकटातून बाहेर काढलं, ज्यावेळेस त्याने ही गोष्ट मान्य केली की त्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. त्यावेळेला आपण देखील आपल्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतो, त्यावेळेला आपल्या जीवनात आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो. पण ह्या संकटामधून बाहेर काढण्याचं जे सामर्थ्य आहे ते देवामध्ये आहे आणि म्हणून देव आपल्याला केव्हा संकटातून बाहेर काढू शकतो माहिती का, ज्या वेळेला आपण तपासू की आपण देवाच्या आज्ञेचं काय केलेलं आहे, उल्लंघन केलेलं आहे. ज्या वेळेला आपण शोधू की आपण देवाच्या आज्ञेचं काय केलेलं आहे, उल्लंघन केलेलं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, लपलेलं पाप तर नाही ना. मुद्दा क्रमांक 2, आपल्या जीवनामध्ये लपलेलं पाप तर नाही ना. नाच्या मागे प्रश्नचिन्ह लिहा. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपण जे आहे ना, देवाला न आवडणाऱ्या जे काही गोष्टी आहेत आपण करत असतो आणि असं पाप आपल्या जीवनामध्ये असतं की जे लपलेलं असतं आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संकट येत असतात, म्हणून आपल्या जीवनामध्ये वादळ जे आहे ते येत असतं आणि मग त्या संकटामुळे, त्या वादळामुळे आपण बेचैन होतो. पण आपण आपले रस्ते शोधत नाही, आपण आपले रस्ते तपासत नाही. आपण जर आपले रस्ते शोधले, आपण जर आपले रस्ते तपासले, तर आपल्याला कळेल की खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये एखादं पाप असं आहे का जे लपलेलं आहे. जर असं पाप आपल्या जीवनामध्ये असेल जे लपलेलं आहे, तर त्या पापामुळे आपल्या जीवनामध्ये संकट जे आहे ते आलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये समस्या जे आहेत आलेले आहे, वादळ जे आहे ते आलेलं आहे. आणि बघा, पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण यहोशुवा याचा 7वा अध्याय आणि एक वचन आपण वाचतो, यहोशुवा 7वा अध्याय आणि वचन 1 आपण वाचतो आणि यहोशुवा 7वा अध्याय 20 ते 25 वचन जेव्हा आपण वाचतो, त्या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे, कशा प्रकारे त्या ठिकाणी इस्रायल लोक 2 मिनिटं सुभाष. नीतिसूत्रे 28वा अध्याय आणि वचन 13 वाचा. त्या ठिकाणी नीतिसूत्रेकार कशा प्रकारे लपलेल्या पापासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगताना आपण दिसतो. नीतिसूत्रे 28वा अध्याय वचन 13 पहा. जो आपला दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. व्हेरी गुड. जो आपलं पाप काय करतो, झाकतो, त्या व्यक्तीवरती कधीही देवाची दया जी आहे ती होत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये जर एखादं लपलेलं पाप असेल, तर त्या पापामुळं आपण आपल्या जीवनामध्ये आजारांना, परेशानींना, संकटांना आमंत्रण देता. आपण आपल्या जीवनामध्ये जर एखादं पाप लपलेलं असेल, तर ते देवासमोर कबूल करणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण आपल्या जीवनातलं लपलेलं पाप जर देवासमोर कबूल केलं नाही, तर आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आपण आपल्या स्वतःवरती आणि आपल्या परिवारावरती जे आहे संकट ओढवून घेत असतो. आणि असं एक व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये लपलेलं पाप कुणालाही ठाऊक नव्हतं, ते पाप ते फक्त देवाला माहिती होतं, ते फक्त देवाला माहिती होतं. अनेक वेळा आपण लपलेलं पाप इतक्या शातीरतेने जे आहे ते करत असतो, ज्याची कानपूस कुणाला लागत येत नाही. पण लक्षात द्या, वचन काय सांगतं, परमेश्वर अंतःकरण पाहतो. परमेश्वर आपलं जे अंतःकरण आहे ते तो पाहतो. आणि आपल्याला एक व्यक्ती दिसून येतो ज्याने त्याच्या जीवनातलं
पाप जे आहे ते लपून ठेवलं. त्याला असं वाटलं की कोणालाही कळणार नाही, कोणालाही समजणार नाही. पण ज्या वेळेला ते पाप देवाने यहोशुआच्या निदर्शनामध्ये आणून दिलं त्या व्यक्तीच्या जीवनातलं, त्यावेळेला आपण वचन वाचूया यहोशुआ याचा 7वा अध्याय आणि वचन 1 आणि 20 ते 25 वचन. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला. यहुदा वंशातील अखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. 20 ते 25. आखानाने यहोशुआला उत्तर दिले की मी खरोखर इस्रायलचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे, आणि मी जे केले ते हे: लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या, तेव्हा मला लोक सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत व रुपये खाली आहेत. तेव्हा यहोशुआने जासूस पाठवले. ते डेऱ्याकडे धावत गेले आणि पहा, त्यांच्या डेऱ्यात त्या वस्तू लपलेल्या होत्या व खाली रुपये होते. त्यांनी त्या डेऱ्यातून काढून यहोशुआ आणि सर्व इस्रायल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या. त्यानंतर यहोशुआने त्यांच्या बरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनी अखान बिन जेरह याला व त्याच्या बरोबर ते रुपये, तो झगा व ती सोन्याची वीट, त्यांचे मुलगे व त्यांच्या मुली, त्यांचे बैल, गाढवे, शेरे, मेंढरे, त्यांचा डेरा व त्यांचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोड खिंडीत नेले. यहोशुआ म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलने त्याला दगडमार केला व ते सर्व अग्नीने जळून वर दगड टाकले. येस. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की आखानाच्या जीवनामध्ये लपलेलं पाप होतं. आणि हे जे पाप त्याच्या जीवनामध्ये होतं, त्यामुळं त्याने त्याच्या जीवनामध्ये त्याच्यावरच नाही तर त्याच्या परिवारातील जे काही त्याचे प्रियजन आहेत त्यांच्यावर देखील संकट ओढून घेतलं. जी गोष्ट परमेश्वर देवाने करण्यासाठी सांगितलेली नव्हती ती गोष्ट ह्या ठिकाणी आखानाने केलेली आपल्याला पाहायला भेटते. परमेश्वर देवाने सांगितलं होतं की समर्पित वस्तूंपैकी काही एक जे आहे ठेवून घेऊ नका, पण आखानाने ह्या ठिकाणी त्या समर्पित वस्तूंची चोरी केली. आणि परमेश्वर देवाचा जो काही क्रोध आहे त्या ठिकाणी भडकलेला आपल्याला पाहायला भेटतो. आता ह्या शास्त्र भागातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की आखानाच्या जीवनामध्ये लपलेलं पाप होतं, आणि ते पाप कोणतं आहे तर ह्या 20 ते 25 वचनातून आपण जे आहे ते वाचून घेतलेलं आहे. जर हे पाप त्या ठिकाणी त्याने केलं नसतं तर त्या ठिकाणी त्याच्यावरती आणि त्याच्या परिवारातील त्याच्या प्रियजनांवरती संकट जे आहे ते आलं नसतं. कारण ज्या संकटाचा सामना त्याला करावा लागला ना, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की त्याचे मुलगे, त्याच्या मुली, त्याचे बैल, त्याचे गाढवे, त्याचे शेरडे मेंढरे, त्याचा डेरा, त्याचे जे काही होतं नव्हतं ते सर्व त्या ठिकाणी जाळून टाकण्यात आलं. लक्षात द्या, अनेक वेळा आपण ज्या वेळेला देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो आणि ते पाप लपून ठेवतो, त्या पापाची आपण कबुली देत नाही, त्या पापाबद्दल आपण देवाकडे क्षमा मागत नाही, त्या पापातून आपण बाहेर निघावं या अनुषंगातून पवित्र आत्म्याची मदत आपण घेत नाही, तर ते पाप आपण लपून ठेवतो. आणि ते फक्त लपूनच ठेवत नाही तर ते करण्यामध्ये आनंद देखील करतो. अशा वेळेला परमेश्वर देवाचं वचन सांगतं की आपण आपल्या जीवनामध्ये जे आहे वादळांना, संकटांना, त्रासांना, आजारांना, गरिबीला, शापाला, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना आपण आमंत्रण देत असतो. म्हणून तर आपल्याला आपले जे काही मार्ग आहेत ते शोधायचे, आपल्याला आपले जे काही रस्ते आहेत ते तपासायचे आहे. आणि त्या मार्गांमध्ये, त्या रस्त्यांमध्ये जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर लपलेलं पाप जर आठवलं
तर त्याची कबुली द्यायची आहे, अशासाठी की आपल्यावरती आणि आपल्या परिवारावरती कुठल्याही प्रकारचे संकट जे आहे, कोणत्याही प्रकारच्या त्रासदायक गोष्टी ज्या आहेत त्या येऊ नये. म्हणून आपण आपले रस्ते शोधणं फार गरजेचं आहे. आपण आपले रस्ते तपासणं फार गरजेचं आहे. दैवबाप देवाचे सर्वांना आशीर्वाद. यावेळेला आपला